श्रोतेहो नमस्कार. सोनलला सासू सापडली हे टायटल वाचून तुम्ही म्हणाल सोनल कोण आणि सासू सापडली तिला म्हणजे हरवली होती का? सोनल माझी सून. मंडळी, तुम्ही कधी हरवलात का? म्हणजे विचारांच्या गर्तेत वगैरे नव्हे, गर्दीत जत्रेत असं कुठं नाही अनुभव? हरवायला काय लहान मुलं आहोत आपण? हे तर सगळं पिक्चरमध्ये दाखवतात असंच वाटतंय ना तुम्हाला? पण मी तो अनुभव घेतलाय अगदी नुकताच. आयुष्यात आपण तावून सुलाखून निघतो ना, तशी मी हरवून सापडून तुमच्यासमोर हजर झाली आहे. आता मी बरी आहे, पण तो क्षण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. झालं काय? लगेच सरसावून बसलात ना ऐकायला? फजिती तीही दुसऱ्याची ऐकायला आपण नेहमीच आतुर असतो. साहजिकच आहे. आपली तशीच फसवणूक व्हायला नको, फजिती व्हायला नको, म्हणूनच प्रयत्न असतो ना हा. तर मी दिवाळीसाठी लेकाकडे सौदी अरेबियात यानबूला आले. तोही नुकताच इकडे शिफ्ट झालाय. त्याचं नवीन घर, संसार आणि नवा देश पाहावा म्हणून आले. पहिल्या दिवशी सूनबाईसोबत मॉर्निंग वॉकला गेले. ती तिच्या मैत्रिणीबरोबर पुढे चालत राहिली आणि मी कासवाच्या नाही पण माझ्या गतीनं मागून चालत राहिले. कुठेही सिग्नल क्रॉस करून पुढं जायचं नाही. घराला चौकोनी राऊंड मारून आलो परत. परदेशात आलो म्हणून आपलं रुटीन काही बिघडू द्यायचं नाही असं शिस्तीत मनाला बजावलं. आणि दुसऱ्याच दिवशी सूनबाई म्हणाली, त्या सगळ्या मिळून मैत्रिणीच्या घरी योगा करणार आहेत, त्यामुळं आज सकाळी काही ती मॉर्निंग वॉकला येणार नाही. मी आपली वॉक घेऊन येते म्हटलं माझ्या वेळेला. नेमकी घरातून निघताना सूनबाई फोनवर बिझी होती. तरीही मी खुणेने तिला वॉक घेऊन येते असं सांगून निघाले. अर्ध्या तासात चौकोनी राऊंड पूर्ण करून परत यायचं असं ठरलेलं होतं. लेफ्ट हँड ड्राईव्ह करत शिस्तीत चालणारा ट्रॅफिक, एकसारख्या पिवळ्या रंगाने रंगवलेल्या सगळ्या 2 मजली इमारती, मोकळ्या ग्राउंडमध्ये घोळक्यानं बसलेली कबुतरं, हे सगळं न्याहाळत मी फिरत होते. ठरवल्याप्रमाणे सिग्नल कुठेही न ओलांडता गेले. रिकामं ग्राउंड, सगळ्या सारख्या बिल्डिंग, कुठल्याही बिल्डिंगला नाव नाही. तर अर्धा तास होऊन गेला तरी आमची बिल्डिंग काही दिसेना. लगेच घाबरून जाणाऱ्यातली मी नव्हतेच. डाव्या बाजूला घर दिसेना म्हणून मी अजून सरळ पुढे चालत गेले. रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या गाड्या, एकही पायी चालणारा माणूस नाही. शिवाय भेटलाच तरी त्यांना माझी भाषा हिंदी सुद्धा येत नाही, इंग्लिश तर नाहीच नाही. म्हटलं मोबाईल आहे की आपल्यासोबत, त्यावर लोकेशन घेऊन ठेवलेलं मी, तशी हुशार. शोधता आलं तर पाहू म्हटलं. पण मग लक्षात आलं
माझा फोन तर इथे वायफायवर चालतो. इथं कुठं रस्त्यात वायफाय यायला? सगळं हाय फाय, पण आत्ता कामाचं नाही. थोडंसं टेन्शन यायला लागलं. बरं थकले म्हणून कुठं बसावं तर बाक पायऱ्या असं काही नाही. डाव्या बाजूला प्रशस्त मोकळं ग्राउंड आणि फटकल मारून खाली ग्राउंडवरच बसावं लागलं असतं. माझ्या गुडघेदुखीमुळं तेही शक्य नव्हतं. देवाचं नाव घेतलं. हो, परदेशातही माझ्या देवाला सोबतच घेऊन आले मी. त्याच्या भरोश्यावरच तर आले ना. आणि चक्क माझा फोन वाजला. केवढा आधार वाटला मला. पाहिलं तर सुनेचा फोन. आई, बराच उशीर झाला, तुम्ही अजून कशा घरी नाही आला? म्हटलं, अगं मी रस्ता चुकले. कुठंही रस्ता सोडून पुढं गेले नाही बरं मी, सिग्नल वगैरे पार करून, तरी घर काही सापडत नाही आहे अगं. ती म्हणाली, आत्ता तुम्ही नेमके कुठं आहात? म्हटलं, मोठ्या ग्राउंड जवळ. म्हणाली, तशी बरीच ग्राउंड आहे. म्हटलं उजव्या बाजूला माझ्या मशीद आहे. ती म्हणाली, इथं घराच्या चारही बाजूनं मशिदी आहेत. आता मात्र माझी टरकली. पण सूनबाई माझी धीराची म्हणाली, तिथेच थांबा, मी गाडी घेऊन येते. फोनवर बोलत गाडी घेऊन मला शोधत राहिली. मी थोडीशी पुढे सिग्नलजवळ येऊन थांबले. तिनेच विचारलं, सिग्नलजवळ चांदीसारखे स्टीलचे मोठे गोल चेंडू बसवलेत का? हो म्हटलं. आता इथे लेफ्ट हँड ड्राईव्ह, चौपदरी रस्ते दोन्हीकडं. ही कुठल्या बाजूनं येणार, कुठं थांबणार, मला कशी दिसणार? पण तिने हिंमत सोडली नाही. फोनवर बोलत राहिली. मला म्हणाली, तुम्ही दिसलाय मला. तेव्हा मी एकदम निर्धास्त झाले. बंद सिग्नलवर थांबून तिने मला खिडकीतून हात दाखवला. ती मला दिसले नाही, पण हात दाखवते आणि गाडी म्हटल्यावर मी हात हलवला आणि पुढं येऊन माझ्याजवळ येईल म्हणून वाट पाहत राहिले. तिने फोन बंद केलेला. मी तिला पाहत राहिले, माझ्याजवळ का येत नाही म्हणून. बंद केलेला फोन पुन्हा वाजला. म्हणाली, या ना, मी सिग्नल क्रॉस करून इथं तुमची वाट पाहत थांबली आहे. अहो, फार वेळ थांबता येईल का मलाही माहीत नाही. मग मी त्या दिशेला पाहिलं. बिचारी खाली उतरून मला बोलवत होती. मी पटकन जाऊन गाडीत बसले. माझी ही सून, किती गाऊ मी तिचे गुण. परदेशात येऊन सराईतपणे लेफ्ट हँड ड्राईव्हवाली गाडी चालवायला शिकली. आत्मविश्वासानं सगळे रस्ते ॲटोमॅटिक गाडीचं तंत्रज्ञान शिकून घेतलं. एरवी मुलगा गाडी घेऊन जातो ऑफिसला. आज तिला गुजराती मैत्रिणींना घेऊन माझ्यासह शॉपिंगला जायचं होतं, म्हणून तिने गाडी ठेवून घेतली होती आणि ती अशी आम्हाला उपयोगी पडली. पण मला अजूनही कळत नव्हतं की मी नेमकी चुकले कुठं. सूनबाईंनी गाडीतून मला सगळा रस्ता दाखवला. सतत चौकोनी राऊंड घेत राहिलं तर घर कसं लागेल? मोठ्या बिल्डिंग नंतर वळायचं आणि ती संपली की पुन्हा लगेच डावीकडे आत वळायचं. मग आमची बिल्डिंग लागणार. इथं बिल्डिंग सगळ्या एकसारख्या, त्यांना नावं नाहीत. कसा पत्ता सांगणार आणि लक्षात ठेवणार? चौकोनी राऊंड भेदून कुठं वळायचं नक्की, हे मी तिला विचारून घ्यायला हवं होतं. ते चुकलं. माझ्या तोंडचं पळालेलं पाणी पाहून ओळखून सुनेनी गाडीत बसताच मला पाणी पाजलं, म्हणजे पाणी दिलं. आम्ही भेटलो तेव्हापासून मी तिला सारखी सॉरी सॉरी म्हणत होते.
खूप गिल्टी वाटत होतो हो. ती हळूच म्हणाली, आई, अहो मी सुद्धा हाच रस्ता चुकले होते. सुहासला फोन केला, ऑफिसमध्ये बसून त्यानं मला गाईड केलं आणि मग मी घरी सुखरूप पोचले. हे ऐकलं आणि एकदम शांत झाले. कसं आहे, आपल्यासारखीच दुसऱ्याही कोणाची फजिती झाली होती हे ऐकल्यावर मनाला दुःखातही सुख वाटतं. सासूला एवढ्या प्रयत्नपूर्वक शोधून काढणारी, सुखरूप घरी आणणारी माझी सून, ती सुद्धा हरवली होती, तीही याच रस्त्यावर. आणि हेही बिचारी अगदी प्रांजळपणाने मला सांगत होती. अशी सून आणखी काय हवं हो जीवनात. मंडळी, या निमित्तानं तुमचीही झालेली एखादी फजिती आठवा आणि एकमेकांना सांगा. त्यातही आनंद असतोच ना. अहो, म्हणून तर आपल्या आनंद तरंग या चॅनलवर मी माझी ही फजिती जाहीरपणे तुम्हाला सांगितली. आनंद आला की नाही? नमस्कार.